ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले, अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता, तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपलं आराध्य स्वरूप पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंगाच्या स्वरूपाची मीमांसा करतायत. वारकरी संतांनी ज्याला विठ्ठल, पांडुरंग अशा प्रकारची नावं दिलेली आहेत, त्यालाच कोणी कृष्ण, गोविंद, गोपाळ, नारायण, विष्णू अशा नावाने ओळखतं. श्रुती त्यालाच परमात्मा, परब्रह्म, आत्मा, पुरुष, पुरुषोत्तम या नावाने संबोधते. तर या पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे, कसा आहे परमात्मा, देव कसा आहे? कारण या देवाविषयी अगदी अनादी कालापासून म्हणजे देवाच्या स्वरूपाविषयी विप्रतिपत्ती आहे, एकमत नाहीये. अनेक अशा प्रकारची वेगवेगळी त्याच्या स्वरूपाविषयी काय आहेत, मत आहेत. मुळात त्याचे दोन प्रकार आहे. काहींचं मत आहे की परमात्मा नावाची वस्तूच नाही, अभाव स्वरूप आहे देव. नाही म्हणजेच अभाव. परमात्मा असत आहे, अभाव स्वरूप आहे, शून्य स्वरूप आहे. आणि असं मानणारे सामान्य नाही, शास्त्रकार आहेत. त्यामध्ये बौद्धांचंही मत या बाबतीत असंच आहे. सर्वम शून्यम शून्यम, अर्थात अधिष्ठानही शून्य स्वरूप आहे, अध्यस्थही शून्य स्वरूप आहे, कारणही शून्य स्वरूप आहे, कार्यही शून्य स्वरूप आहे, जगतही शून्य स्वरूप आहे आणि परमात्मा ही शून्य स्वरूप आहे. शून्य शब्दाचा अर्थ नाही, काही नाही म्हणजे असंच स्वरूप आहे, नाही. चार्वाकही याच मताच आहे. चार्वाकही भगवंताचं अस्तित्व मानत नाही, पण बौद्धात आणि चार्वाकात बराच फरक आहे, फार मोठा फरक आहे. म्हणजे चार्वाकाच्या बरेच पुढे बौद्ध गेलेले आहेत. बौद्धांनी खूप त्याचा शोध केला, तपश्चर्या केली, ध्यानधारणा केली, साधना केली, आणि त्या तत्वाच्या ठिकाणी कुठलाच विशेष नसल्यामुळं त्यांनी त्याला काय म्हटलंय, शून्य असं म्हटलेलं आहे. चार्वाकाचं तसं नाही. चार्वाक तर त्या तत्वाकडे जातच नाही. परमात्मा तत्वाकडे चार्वाक गेलेलाच नाही. चार्वाक ईश्वरापासूनच अलीकडे उड्या मारतोय आणि त्या ईश्वराचं अस्तित्व त्याने काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे. अनिश्वरवाद याला म्हणतात. जगदाहुरणीश्वरम असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम. जगत हे ईश्वर रहित अशा प्रकारचं आहे. त्याच्या दृष्टीनं देव म्हणजे ईश्वर, आणि तो ईश्वर फिश्वर काही नाहीये. स्वभाववादी चार्वाक. तर ईश्वराविषयी नाही अशा प्रकारचं एक मत आहे. सांख्यही तसं ईश्वर मानत नाही, पण परमतत्व मानतात. पूर्वमीमांसकही ईश्वर मानत नाही, पण मंत्रमय देवता मानतात. त्याच्यामुळे त्यांना लगेच शून्यवादी किंवा असत नाही म्हणता येत. तसा मग निरीश्वरवादी चार्वाकच मुख्य.
तो देवच नाही म्हणतो. मानलास तर मग दगडाची मूर्ती, विपाय देव मानिजे, तरी पाषाण मात्रची जाणीजे, आणि आत्मा तो म्हणजे देहातेच. देव दगडाला देव मानतो तो. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळोची नेणे. चार्वाकाचं मत आहे देवच नाही अशा प्रकारचं म्हणतात. आणि हे मत काही आजचं आहे असं नाही, फार पूर्वीपासूनच आहे. आता थोडस एखादा त्या मताला घेऊन थोडस त्यांनी जास्त उड्या मारल्या, मत पहिले लोकांना माहित नसतं, हे उड्या मारताना दिसतं लोकांना वाटतं याचंच मत आहे ते. तसं काही नाहीये, अगदी प्राचीन काळापासूनच हे मत आहे. म्हणजे निरीश्वरवाद हा काही अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याचा वाद नाहीये, त्यांनी तसं मानण्याचं काही कारणही नाहीये. हा अगदी अनादिकालापासून चालत आलेलं एक मत आहे आणि शास्त्रकाराचं मत आहे, काही नाही. कारण चार्वाक सुद्धा दर्शनकार आहे ना, पारदर्शनकारामध्ये दर्शनकार आहे. चला ते आहे एक देवाविषयीचं मत आहे, देवच नाहीये. पांडुरंगाविषयी दुसरं मत आहे, नाही तो आहे, देव आहे, देव आहे. देव नाही म्हणून कसं काय चालणार हो? आहे तो, मानायला पाहिजे, आहे. म्हणजे दिसत तर नाही, नसू द्या ना मग. दिसत नसला म्हणजे काय झालं? सगळ्याच असणाऱ्या वस्तू दिसतात असं नाही, आणि सगळ्याच दिसणाऱ्या वस्तू असतात असंही नाही. अस्तित्वाचं प्रमाण दिसणं नाही, दिसण्यावरून अस्तित्व सिद्ध होत नाही. दिसण्याचा नसण्याचा काही संबंध नाही. ज्ञानोबारांनी तर याच्या उलट ही मांडलेली आहे व्याप्ती. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. जे दिसत, जे जे देखणे, जे दिसतंय ते खोट आहे. स्वप्नीचा म्हणजे मुळात स्वप्न, पुन्हा स्वप्नातला मृगजळ. ज्ञानोबारांचे दृष्टांताचं तर तो काय म्हणे, नेनो युक्तीची खोली. म्हणजे अगोदरच स्वप्न, आणि स्वप्नात सुद्धा पुन्हा काय मृगजळ आहे. कारण एखाद्याने पुन्हा मधुसूदन सरस्वतीचा वाद काढला की बा स्वप्नाचे 3 प्रकार आहे, आणि स्वप्नामध्ये अशी एक अवस्था आहे जिला स्वप्न जागृत असं म्हणतात, आणि स्वप्न जागृतीतल्या अवस्थेतले वस्तू जागृतीमध्ये काय मानल्या जातात, खऱ्या मानल्या जातात. म्हणून मग नुसतं स्वप्नावर नाही थांबले, स्वप्नात मृगजळ आहे. मग मृगजळ जिथं जागृतीतलंच खरं मानलं जात नाही, तिथं स्वप्नातलं मृगजळ खरं मानायचा प्रश्नच नाहीये. पण तो शास्त्रकाराचा दृष्टिकोन आहे, शास्त्रकाराची नजर आहे. सर्वसामान्य माणसाला काय कळतं ते? दिसतं ते असतं असं नाही, असतं ते दिसतं असंही नाही. पुष्कळ वस्तू आहेत, आपणही त्या मान्य करतो, नाही दिसत. पुष्कळ वस्तू आपल्याला दिसतात, त्याही वास्तवाने नसतात. त्यामुळे दिसण्याचा आणि असण्याचा संबंध मानणारे हे अगदीच स्थूल बुद्धीचे आहेत, अगदी अज्ञानी आहेत, सर्वसामान्य, अगदी बालकापेक्षाही बालक आहेत. कार्य जर होत आहे तर मग कारण काहीतरी असलं पाहिजे. कार्यावरून कारणाचं अस्तित्व मानावं लागतं. रात्री कोणीतरी इथं आलं होतं, एक जणांनी सांगितलं की रात्री कोणीतरी आलं होतं. तू पाहिलं का? नाही. मग कसं काय म्हणतो रात्री कोणीतरी आलं होतं? तो म्हटला पण चप्पल गेला, उशाचं घड्याळ गेलं, आणखीन काही गेलं. अरे पण त्या जाण्याचा आणि येण्याचा काय संबंध आहे? ते गेलं म्हणजे काय म्हणून तू रात्री आला असं कसं काय तू सिद्ध करशील? तर मग आल्याशिवाय गेलं कसं काय? त्याला काय पाय आले काय स्वतःहून जायला? त्या जड वस्तू आहेत. जड वस्तू कार्य करण रूपाने करतात, स्वतः काही कार्य करू शकत नाही. आणि ज्या अर्थी जड वस्तूकडून कार्य होत आहे
त्या अर्थी कोणीतरी त्याला हलवणारा चेतन हा मानावाच लागतो. त्याच्यामुळं कोणीतरी आलंय इथं. हेठ मी नाही मानत इथं कोणी आलेलं आहे. कशाला येईल इथं कोणी? कसं काय येईल? गेट बंद आहे. गेटवर माणूस उभा आहे, कुत्रं बांधलेलं आहे, आणि एवढं असताना कस काय येईल? तो म्हणे ते कस काय येईल हा तो नंतरचा प्रश्न आहे. पण इथं नक्की कोणीतरी आलंय, कारण कार्य दिसतं ना. कार्यावरून कारणाचं अनुमान काढलं जातं. तसं देव नाही म्हणता कस काय? तर यांच्या तोंडातले जीभ हालते कस काय नाही म्हणायला? लाज नाही वाटत यांना की या सृष्टीतली अशी काही कार्य आहे महाराज की अजूनही त्याच्या कारणापर्यंत कोणी पोहोचलं नाही. आणि ते कार्य अनादी कालापासून अव्याहत रूपात काय आहे? चालतायत. 100 वर्षांनी ग्रहण किती वाजता कोणत्या दिवशी राहील हे आज पंचांगातून काढता येतं महाराज. इतकं सृष्टीचं कार्य बिनचूक अशा प्रकारचं चालतंय. आणि सृष्टी जड आहे. सृष्टी कशी आहे? जड आहे. आणि त्याचं कार्य एवढं व्यवस्थित चालतंय तर कोणीतरी चालवणारा चेतन आहे, निश्चित आहे. तो दिसत नाही. गुपचीप राहून गुप्त राहून तो काय करतोय? चालवतोय, निश्चित चालवतोय. चेतनाशिवाय या गोष्टी घडू शकत नाहीत. त्यामुळं आहे, ठीक आहे. हे मुख्य 2 मतं झाली. देव नाही आणि देव आहे. वेदांनी सुद्धा याच अनुमानावरून देवाची सिद्धी केलेली आहे. येतो यमानी भूतानी. त्यांनी सांगितलं नाही की हा देव आहे. ज्याच्यापासून ह्या सृष्टीची उत्पत्ती होते, जो सृष्टीचं संचालन करतो, पालन करतो आणि सृष्टीचा नाश करतो, अशा प्रकारची जी शक्ती आहे त्या शक्तीला आम्ही नाव देव दिलेलं आहे. तुम्हाला दुसरं कोणतं नाव द्यायचं असेल तर काही अडचण नाहीये. आहे पण तो ठीक आहे. हे मुळात 2 मतं झाली. देव नाही म्हणणारं एक मत आहे, देव आहे म्हणणारं एक मत आहे. आता देव आहे, मग पुन्हा प्रश्न आहे कसा आहे? आहे तर तो कसा आहे? देवाचं अस्तित्व ज्यांनी मान्य केलेलं आहे तेही सगळे देवाच्या स्वरूपाविषयी एक मत नाही आहे त्यांचंही. त्यांच्यातही मतभेद आहेत. आहे देव, पण काही म्हणतात तो असला तरी तो निराकार आहे, निर्गुण आहे. तो कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. तो निराकार आहे, निर्गुण आहे. तो देव सगुण असूच शकत नाही. देव सगुण नाहीच. देव कधीही साकार होत नाही. तो निराकारच आहे. काहींनी देवाला कसं मानलं? निराकार निर्गुण मानलं. भक्ती करणारेही काही पंथ आहे ते निराकार निर्गुण. मला वाटतं कबीराचा सुद्धा एक पंथ आहे, तो सगुण देव मानतच नाही, निर्गुण अशा प्रकारचं मानतात. आता काही सगुणही मानतात. सगुण मानणाऱ्यामध्येही पुन्हा काही साकार मानतात आणि काही निराकार मानतात. सगुण मानून सुद्धा निराकार मानणारे. मूर्तीपूजा नाही मानत ते. देव साकार आहे असं मानतच नाही, कारण आकार म्हटलं की अनेक दोष येतात त्याच्यामध्ये, म्हणून त्याला ते निराकार मानतात. मूर्तीत देव नाही मानत. मोठा संप्रदाय, फार मोठं कार्य केलं त्यांनी. आर्य संप्रदाय देवाचं अस्तित्वही मानतात, देव सगुणही मानतात, पण साकार नाही मानत, मूर्तीपूजा नाही मानत, निराकार अशा प्रकारचा आहे तो. ठीक आहे, देव आहे, मग तो कसा आहे? काहींनी तो जड मानला, काहींनी चेतन मानला. नैयायिक
देव मानतात, पण नैयायिकाचा देव कसा आहे? जड आहे. त्याने जड मानलेला आहे. आत्मा जड मानलाय आणि परमात्मा अशा प्रकारचा जड मानलेला आहे. आत्म्याचेच दोन भेद आहेत, जीवात्मा आणि परमात्मा. आणि तो आत्माच जड असल्यामुळे दोघंही काय जड आहेत, जड मानलाय. आता बाकीच्याला म्हटलं देव मानायचा जगाच्या कार्याकरता मानायचा, आणि तो जड मानून कसं काय जग करायचं? मग जग तर जड आहेच की. मग त्याच्यापेक्षा स्वभाववाद मानणं चांगलं नाही का? काहींनी चेतन मानला, चेतन मानून काहींनी निर्विकार मानला, काहींनी साकार मानला. आता साकार मानणारे जे आहेत त्यांच्यामध्येही एक मत नाही. काहींनी 2च हाताचा मानलाय, काहींनी 4 हाताचा मानलाय. तेव्हा अशा देवाबद्दलची वेगवेगळी मत आहेत. तेव्हा देवाबद्दल तुकोबार आहे, तुमचं काय मत आहे? तुम्ही देव कसा मानता? शून्य रूप मानता, अभाव रूप मानता, जड रूप मानता, चेतन रूप मानता, साकार मानता, निराकार मानता? साकार असेल तर विशिष्ट कोणत्या रूपात? देव नेमका कसा आहे? तुमचं मत काय आहे? कारण तुम्ही एक विशिष्ट अशा प्रकारच्या पंथाचे, संप्रदायाचे अध्वर्यू आहात. तुम्ही देवाला कसं मानता? तुमच्या मान्यतेनुसार देवाचं स्वरूप कसं आहे? तुम्ही कसा देव मानता? तुकोबारायांनी आम्ही देव कसा आहे हे नाही सांगितलं, देव कसा आहे हे सांगितलं. अर्थात जसा देव आहे तसं काय करतो? आम्ही मानतो. आपल्या मानण्यावर देव आहे का देवाच्या असण्यावर आपण मानलं पाहिजे? काही काही माणसं फारच अहंकारी असतात, मी त्याला तसं मानित नाही. काही काही म्हणण्यापेक्षा जवळजवळ प्रत्येकच अशा अहंकाराने काय असतो? युक्त असतो. एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या घटनेविषयी प्रत्येक जण मला ते मान्य नाही, मी तसं मानित नाही. बाबा तुझं मानणं थोडस तू बाजूला ठेव आणि ते जसं असेल तसं मान ना. कुठल्याही घटनेकडे पाहत असताना महाराज निर्विकार वृत्तीनं पाहावं, पूर्वग्रह दूषित वृत्तीनं पाहू नये. बहुतेक माणसं पूर्वग्रह दूषित असतात. व्यक्ती असो, घटना असो, स्थिती असो, कशाकडेही पाहताना त्याविषयी आपल्या अंतःकरणात पहिल्याच काही मान्यता आपण स्वीकारून ठेवलेल्या असतात आणि त्याला धरून मग त्याची चाचपणी करत असतो. मग ती वस्तू जशी आहे तशी तुम्हाला नाही लक्षात येणार, कळणार, कारण तुम्ही तुमच्या मान्यता त्याच्यामध्ये घुसडवलेल्या आहेत. तेव्हा देव कसा आहे हे म्हणण्यापेक्षा, आम्ही कसं मानतो हे सांगण्यापेक्षा, तो जसा आहे तसा आम्ही मानतो. पण ठीक आहे, तो कसा आहे हे सांगा, देव कसा आहे हे सांगा. तुकोबाराय म्हणतात, देव ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. ज्याने ज्याने जैसे द्यावे, ज्याने ज्या रूपाने त्याचं ध्यान केलेलं असतं, करत असतो, त्याला त्या रूपाने तो होतो. तो कसा आहे काय माहिती? तो कसा आहे हे जर श्रुती सांगू शकत नाही, तो कसा आहे हे जर शास्त्र सांगू शकत नाही, तर तो कसा आहे हे आम्ही काय सांगणार आहे? पण आम्ही हे सांगू शकतो की जो त्याला जसं ध्यातो त्याच्याकरता तो तसा होतो. जो त्याला जसं मानतो त्याच्याकरता तो तसा होतो. जगताचं तसं नसतं, आपण मानेल तसं जग नाही होत. पण परमात्मा मात्र आपण जसं मानू तसा अशा प्रकारचं स्वरूप धारण करतो. त्याच्यामध्ये ती शक्ती आहे. तो जसं आम्ही मानतो तसा बनतो. महाराज ज्याच्याकरता देव नाही त्याच्याकरता तो नाहीच, तो त्याच्याकरता तसाच बनलेला आहे. त्याच्याकरता जो ज्याला देवाला मानत नाही तो पंढरपुरात आला काय, बद्रीनारायणला गेला काय, कुठल्याही धामाला गेला काय, तिथं मूर्ती समोर गेला काय आणि त्याने मूर्ती फोडून पाहिली काय, त्याला देवच नाही दिसणार. कारण त्याने देवाचं कसं ध्यान केलेलं आहे? नाही रूपानेच ध्यान केलेलं आहे. तर त्याला त्याकरता नाहीच आहे.
असद ब्रह्मेति चेद वेद स्वयमेव भवेद असद. ब्रह्म असत आहे अशा प्रकारे जर तू जाणत असशील तर तुझ्याकरता ते असत आहे. तूही मग काय आहे? असतच अशा प्रकारचा होशील. ज्याच्याकरता देव नाही त्याच्याकरता काहीच नाही, तोही नाही. मग त्याच्याकरता केवळ मूर्तीतच देव असतो, त्याच्याकरता तो केवळ मूर्तीतच राहतो. मग त्याला आईत दिसत नाही, बापात दिसत नाही, गुरुत दिसत नाही, संतात दिसत नाही, गंगेत दिसत नाही, कशात दिसत नाही. त्याला फक्त कुठं, त्याच्याकरता कुठं देव राहतो? मूर्तीतच राहतो. ज्यांनी निर्गुण ध्यान केलं त्यांच्याकरता तो काय आहे? निर्गुण आहे. म्हणजे देव जो जसा ध्यातो तसा त्याच्याकरता तो तसा आहे. खरं सांगायचं तर जगताचं बी तसंच आहे महाराज. जसं आपण जगताचं ध्यान करतो तसं काय आहे? जगत आहे. आता इथं देवाचाच प्रसंग आलेला आहे म्हणून, अन्यथा जशी जो कल्पना करतो त्याच्याकरता तसं जगत. कारण जगत मुळातच काय आहे? कल्पना मात्र आहे, कल्पनामय आहे, कल्पनामय. जगतांत पातीच देवही मोडतो. त्याच्यामुळं देव सुद्धा जो जसा अशा प्रकारचं जे मानतो त्याच्याकरता तो तसाच आहे. त्याला सगळे दुष्ट वाटतात ना, त्याच्याकरता सगळे दुष्टच राहतात. मग त्याला सगळे सज्जन आहे त्याच्याकरता सगळे सज्जन. जो जसा मानतो त्याच्याकरता तो तसा आहे. देवाचं तर सगळं सरळ सरळ तसं आहे. जगाला राहू द्या, बाजूला ठेवा थोडस. जो ज्याला जसं मानतो. तुम्हाला तो निर्गुण आहे का? मग तुमच्याकरता निर्गुणच आहे. पण तुम्ही कितीही बोंबलले तरी तुमच्या समोर तो येणारच नाही. कारण तो तुम्ही कसा द्यायलेला आहे? निर्गुण, निराकारच द्यायला. मग तो साकार होणारच नाही. ज्याने साकार मानला त्याच्याकरता तो काय होतो? साकार अशा प्रकारचा होता. एक महात्मा, सिद्ध महात्मा, भगवत चिंतन करत करत फिरत 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 चुकून एका पारध्याच्या वस्तीवर गेले. बोलून चालू नसतो डाकू, पण महाराज तो अतिथी सेवक होता. असं काही नसतं, त्याच्या कर्मावरून त्याचा स्वभाव नाही. बऱ्याच वेळेला त्या नियमाला अपवाद सुद्धा असतो. चांगले असतात काही काही माणसं त्याच्यामध्ये, चांगल्यातही काही काही काय असतात, वाईट असतात. असं काही नाही. व्यक्तीवरून समाज नाही ठरवता येत महाराज. ठरवला जातो ते फार योग्य आहे असं नाहीये. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तित्व भिन्न भिन्न असतं, संस्कार वेगवेगळे. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी आदर सत्कार वगैरे केला, बसवलं, रात्री मुक्काम केला. सकाळी जायचं तर त्यांनी सांगितलं, बाबा माझा नियम आहे, मी अतिथीला जीव घातल्याशिवाय पाठवित नाही. सांगा तुम्हाला कोणत्या पशुचं मांस आवडतं? आता तो मांस खाणारा, त्याच्यामुळे त्याला असं वाटतं जगात सगळेच काय आहेत? मांस खाणारेच आहेत. ते म्हणे तुम्हाला कोणतं आवडतं? इच्छा भोजन देतो मी कुठलाही पक्षी पशु मारून आणू शकतो. तुम्ही म्हटले वाघाचं तर वाघाचं, सिंहाचं तर सिंहाचं, हरणाचं तर हरणाचं, अमक्याचं तर अमक्याचं, कशाचंही मार. आता साधूनी त्याच्याकडे पाहिलं, दोन अंग आहेत त्याची. एक अंग अतिथी सेवक आहे, अतिथीला भगवान मानतोय, आणि दुसरं त्याच्या कुलाप्रमाणे त्याच्या रीतीप्रमाणे मांसाहारी आहे. मला साधूनी ठरवलं याचं कल्याण करायचं. मग करोनी सायास शिकावी. त्यांनी सांगितलं, हे पा बाबा, मला अशा पशुचं मांस हवंय की ज्याला 4 हात आहेत, त्याच्या डोक्यावर मुकुट आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, पक्षी आहे तो जमिनीवरही चालतो आणि झाडावरही बसतो. अशा प्रकारचा पक्षी तू पकडून आण तर मी तुझ्याकडे जेवतो, अन्यथा मी काही इथं जेवत नाही. तेव्हा म्हणे काही झालं तरी मी तुम्हाला तसं पाठवणार नाही. मी असा पक्षी अजून तर पाहिलेला नाही, पण कुठं सापडतो तो? तो म्हणे तसं कुठेही सापडतो तो.
आणि तसं कुठंच सापडत नाही. जो त्याचं ध्यान करेल त्याच्याकरता तो कुठंही येतो. ठीक आहे म्हटलं, मी जंगलात पाहतो. बघ म्हटलं, हे तिथं घरी बसलेले आहेत, तो गेलेला आहे, अतिथी भूक आहेत, त्याला खाऊ घातल्याशिवाय आपण कसं खायचं, आणि त्याला भूक कवर ठेवायचं म्हणून तो फिरायला लागला असा, इकडं तिकडं 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 सगळ्या जंगलात फिरला, पुष्कळ जंगल फिरला. 1, 2, 4, 8 दिवस. कुठंच तसा मिळा नाही गेला महाराज पक्षी. त्याने पक्षी जसा सांगितलेला होता तसं सारखं मनात त्या पक्षाचं काय करायचा, ध्यान करायचा. कुठं भेटल, कुठं भेटल, कुठं भेटल, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटेत आहे अशी भेटल त्याला विचारायचं. त्याने एक मग त्याचं चित्र काढलं, जसं साधूनी वर्णन केलं होतं तसं काय काढलं, चित्र काढलं, दाखवायचं. का असा पक्षी, असा पक्षी मी नाही पाहिलं. बरं, त्याला तो संशयच नाही आला की साधू काय बोलतात, खोटं बोलतात. म्हणजे तो डाकू असून त्याला साधूचा संशय नाही आला. हे विशेष आहे. कलियुगातला तो विशेष आहे महाराज. देव जरी म्हणायला लागला तरी देवाचा सुद्धा काय येतो, संशय येतो. पण त्यांनी 5-6 दिवसापासून अन्न पाणी सोडलेलं. इकडं साधू तसेच आहेत, तिकडं तो तसाच आहे. तशा प्रकारचा पक्षी पाहतोय, तसा काही सापडत. मग त्याने निश्चय केला की असा पक्षी जोपर्यंत मला इथं सापडत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. त्याने सत्याग्रह केला आणि त्या पक्षाचं ध्यान करायला लागला. महाराज, भगवंताला तशाच प्रकारचं काय धारण करावं लागलं, रूप धारण करावं लागलं. आणि त्यांनी एक विशिष्ट आवाज दिला. आवाज दिला आणि चमकून पाहिलं तो एका झाडावर तसाच पक्षी बसलेला. काय रे तू, किती दिवसापासून पाहतोय, तिकडं साधू उपाशी, मी उपाशी. टाकलं जाळं त्याच्यावर त्यानं, आणि मग जाळ्यात पकडला आणि त्याला पकडून आणलं. इतका खुश झालेला 10-15 दिवसाचा उपाशी. साधूही तिथंच होते. महाराज महाराज महाराज, तुम्हाला हवा असलेला पक्षी मी आणलाय पकडून. काय पक्षी तो पकडून आणला? हो, 4 हात आहेत त्याला, 4 हात आहेत महाराज. त्याच्या गळ्यात माळ आहे वैजयंती, त्याच्या गळ्यात माळ आहे वैजयंती. स्वतः साधू पुढे आलेले आहेत. साधू भगवंताकडे पाहतायत. साधूंनी साष्टांग दंडवत घातला, त्याचं कल्याण केलं, त्याला मुक्त अशा प्रकारचं केलेलं. दृष्टांत संपला. कशा करता हा दृष्टांत सांगितला की ज्याने ज्याने जैसे ध्यावे, जो जसं अशा प्रकारचं त्याचं ध्यान करेल. अर्थात ते ध्यान कसं हवं, काय हवं हा विषय इथं झालेला नाही, मात्र तसंच त्याचं ध्यान पाहिजे. ध्यान हे अखंड असावं लागतं, ध्यान अनन्य असावं लागतं. बाकीच्या सगळ्याचा विसर पडून तोच विषय व्हावा लागतो, अशा प्रकारचं ध्यान. मग जो जसं ध्यान करेल, ज्याचं जसं ध्यान असेल त्याच्याकरता तो तसाच अशा प्रकारचा होतो. ज्याने ज्याने जैसे ध्यावे, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. एक साधू बाबा फिरत फिरत एका घरी आलेले आहेत. गरीब अशा प्रकारचं घर आहे, झोपडीमध्ये राहत आहेत. 4 एकर शेती आहे, लहान मुलगा आहे. ती साध्वी अशा प्रकारची महिला, त्या मुलाची आई ती घरामध्ये आहे. त्याचे वडील वारलेले आहेत. वडील असतानापासून ते साधू कधी मध्ये त्यांच्याकडे यायचे. जशी परिस्थिती आहे, पण अगदी आदराने ते त्यांची काय करायचे, सेवा करायचे. ते आलेले आहेत, त्या बाईंनी खूप आदराने त्यांना बसवलं वगैरे. स्नान झालेलं आहे, वैष्णव होते साधू. त्यांनी पूजा मांडलेली आहे. तो लहान पोरगा आहे, तो पाहिलं पूजा, शाळीग्रामाची ते पूजा करत होते. आता वारकरी एवढे पूजक नाही महाराज. आपल्यामध्ये एवढी पूजा फार निष्ठेनं केली जात नाही. आपण जर रामानंद येत, आमच्याकडे 10-15 दिवस साधू होते, रामानंदी होते. रामानुज काय पूजा करतात महाराज. ते पिरस्ती आले होते, शाळीग्रामाचीच पूजा. पण मग जिथं ठेवायचे तिथं पाठीमागे कपडा लावला त्यांनी. वरून कपडे, जसं गणपतीचं आरस केलं तसं त्याचं देवघर तयार केलं.
आणि मग ते त्याला पुन्हा दरवाजा केलेला आहे, ते जेव घालायचं, ताट ठेवायचं, पुन्हा तो दरवाजा असा लावून घ्यायचा, थोड्या वेळ बाहेर बसायचं, पुढे गेलं की मग ते वस्त्राने ते नुसतं असं तोंड पुसल्यासारखं करायचं. पूजा आम्ही आपलं पाहायचं. कुठलीही वस्तू देवाला समर्पण केल्याशिवाय घेणार नाही. असं ते पूजा भक्तीला विशेष प्रकारचं महत्व देणार आहे. आणि त्यांनी ती लहान पोरांनी ती पूजा पाहिली. लहान मुलं आहे, त्याच्या अंतःकरणावर ते संस्कार, पूर्वीचे काही त्याचे चांगले संस्कार, त्याला ते इतकं आवडलं. त्यांनी सांगितलं, साधू बाबा का मला ह्यो देव द्या ना, मला पण तुमच्यासारखी पूजा करायची. आता साधू बाबाला आली का पंचायत, जो लागला रडायला. त्या आईने पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला, हाणून पाहिलं, मारून पाहिलं. लहान पोराचं रडणं हे शस्त्र असं आहे महाराज, त्याच्या पुढं कुठलंच शस्त्र चालत नाही. आता काय करायचं? मग साधूने ती पूजा वगैरे आवरून ठेवली आणि त्याचं समाधान करण्याकरता गोल गोठा एक आणला. त्याने सांगितलं, बरं बाबा तुला पूजा करायची, पण पूजा करशील ना? हो, तुम्ही सांगाल तसं पूजा करेल. हे बाय, दररोज सकाळी स्नान करायचं. तो म्हणलं ठीक आहे. स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करायचं. असेल तुझ्याकडे सोवळं तर चालेल, नसलं सोवळं तर लई दिवसाचं न धुतलेलं सोवळं, घाण सोवळ्यापेक्षा धुतलेलं वस्त्र बरं, काय अडचण नाही. आता सोवळं अशुद्ध होतच नाही म्हणा, तो भाग वेगळा. तर ते देवाची अशी म्हणणे करायची, स्नान घालायचं देवाला, गंध लावायचा, पुष्प, वस्त्र वगैरे असं षोडशोपचारे, आणि देवाला जीव घालून मग आपण जेवण करायचं. त्याने ती सगळी पूजा काय केली, समजून घेतली आणि त्याला तो गोटा दिला. म्हणले, बाबा या देवाचं नाव काय? ते म्हणे, शिल्ले पिल्ले भगवान. आता लहान मुलाला काय, शिल्ले पिल्ले भगवान तर शिल्ले पिल्ले भगवान, त्याला काय अडचण नाही. त्याने आपलं छपरातच एक छोटस वेगळं पडदा फिडदा लावून देवघर तयार केलं. सकाळीच पहाटे उठला साधू बाबासारखा, स्नान केलेलं आहे आणि पूजेला बसलेला. 1 तासभर पूजा केलेली आहे. आईने सांगितलं, बाळा जेव ना. तो म्हणे, आई देवाला जेव घातल्याशिवाय मी कसं काय जेवणार आहे? तू आज 2 रोट्या कर. गरीब होती महाराज, लहान 2 रोट्या केल्या. 2 रोट्या घेऊन आलेल्या आहे. देवाला सांगितलं, देवा 1 रोटी तू खाय, 1 रोटी मी खातो. आता ती ठेवली देवा पुढं. आता देव कुठं खातोय? ते म्हणे, देवा का बरं माझी पूजा बरोबर झाली नाही का? साधूच्या हाताने तू जेवतो आणि मग माझ्या हाताने काय? जसं नामदेवांचं घडलं, शेवट भगवंताला प्रगट होऊन जेवावं लागलं. मग आता दररोज तसंच कार्यक्रम होऊ लागला. मग थोडासा हा मोठाही झाला. शेतामध्ये शेती 4 एकर, पण करायला कोणी नाही, माणूस मिळत नव्हता. मग एके दिवशी तो म्हणला, देवा काय, अरे आमच्या शेतात काम करायला कोणी माणूस नाही, तुला काय काम असतं रे? तो म्हणे, मला काहीच काम नसतं, बेकार आहे, सुशिक्षित बेकार आहे मी. अरे म्हटले, मग आपल्या शेतात काम करशील का? तो म्हणे, हा तू सांगशील ते मी करेन, तू बरोबर पाहिजे. हा म्हणलं, मी येतो मग बरोबर. आणि मग महाराज देवाने त्याची शेती केली. आता देव शेती करायला असल्यावर काय 4 एकर, पण काही पीक कशा प्रकारचं निघायला लागलं. मग त्याने ते जुनं घर मोडलं, नवीन चांगल्या प्रकारचं घर बांधलं, व्यवस्थित परिस्थिती वगैरे झाली आहे. तो साधू नंतर आला, त्याला ते घरच ओळखता येणं गेलं. लोकांना नाव विचारलं, त्याला सांगितलं, म्हणले त्यांचाच बंगला आहे. ते म्हणे, असं कसं काय, इतका कसं काय बदललं? मग त्या बाईने खूप सत्कार केला. त्यांनी सांगितलं, गुरु महाराज. म्हटलं, हे एवढं कसं काय केलं? ते म्हणे, आपले शिल्ले पिल्ले भगवान. शिल्ले पिल्ले भगवाननी काय केलं? ते म्हणजे दररोज तो शेती करतो, शेतामध्ये सोनंच पिकतंय आमच्या. कुठं आहे म्हणे देव? ते म्हणजे शेतात आहे, मोठ आणतोय. पण नाही म्हणावं तर समोर काय घर आहे. त्यांना 2 टाइम जेवायला मिळत नव्हतं, झोपडीत राहत होते, करायला कुणीच नाहीये. आणि एवढा बदल झालेला आहे. आणि शिल्ले पिल्ले भगवान. मग त्यांना आठवण आली की आपण दगड दिला होता, हे पोरग रडत होतं म्हणून, आणि त्याचं नाव काय ठेवलेलं होतं? शिल्ले पिल्ले भगवान. ते म्हणे, मला दाखवशील का? चला म्हणे महाराज.
तिथे घेऊन गेले. ते मोठ चालताना दिसायचे, पण ते साधू बाबाला काय दिसायचं नाही, मोठ हात कोण. मग शेवट त्या पोराने सांगितलं, देवा तुम्ही आमच्या गुरु महाराजाला काऊन नाही दर्शन देत? तुम्ही जर दर्शन नाही दिलं तर मी सांगितलेलं गुरु महाराजाला खरं नाही वाटणार. त्यांनाही अशा प्रकारचं दर्शन दिलेलं आहे. तेव्हा ज्याने ज्याने जैसे द्यावे, तुम्ही त्याचं ध्यान कसं करणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपण जसं त्याचं ध्यान करू तशा प्रकारचा त्याच्याकरता तो होतो. तो कसा आहे, तो कसाही असू दे, तुला काय घे नाही, तुला कसा लागतो? मला आईसारखा प्रेमळ, मग तुझ्याकरता आईसारखा प्रेमळ आहे. नियमात वागायला लावणारा बापासारखा आहे, कठोर दंड देणारा यमासारखा आहे. जसा ज्याला पाहिजे, जो जसं ध्यान करतो तसं. महाराज ज्या वेळेला भगवंतानी कंसाच्या रंगशाळेमध्ये प्रवेश केला, पत्रिका पाठवून सगळ्या राज्यातले, बाहेरच्या राज्यातले लोक त्यांनी बोलवले होते. यज्ञ होता आणि यज्ञाच्या निमित्ताने खेळ, पहिलवानाचे खेळ, कुस्त्याचा डाव लावलेला. आणि हे बाहेरून आणि आतून कृष्णाला मारण्याचा त्याने काय केला होता? कारस्थान, कपट कारस्थान, षडयंत्र रचलेलं. मोठे मोठे मल्ल आणलेले. तर लोकांना तरी काय माहिती, लोकांनी कृष्णाविषयी हे ऐकलेलं होतं की कृष्ण नावाचा कोणीतरी नंदबाबाचा पोरगा आहे, अचाट कर्म ते लहानपणापासूनच करतोय. पर्वतच त्याने काय केला होता? उचलला. तर मग लोकांनाही पाहायची अपेक्षा होती की बा पर्वत उचलणारं पोरग कसं आहे, कारण आपल्या पोरांना गोण्या नाही उचलत. पर्वत उचलणारा कसा आहे, काळ्या सर्पाला नाचलेला आहे, कसा असेल तो, अमकं केलं तमकं केलं. म्हणजे ह्या कथा ऐकलेल्या होत्या याच्याकडून त्याच्याकडून. त्याच्यामुळं त्याला पाहण्याकरता हे आलोट गर्दी. सगळे मथुरेचे लोक, मथुरेच्या लोकांना ते माहितीच होतं की याला मारण्याकरता भगवान अवतार धारण करणार आहे आणि तो घेतलेला आहे, तोच तो असला पाहिजे. त्याला पाहण्याकरता हे, मग ते गोपीशी खेळल्याला अमकं केलेलं, तेही काय गेलेलं, असं सगळे त्याला पाहण्याकरता आले. पण प्रत्येक जण वेगवेगळ्या रूपाने त्याचं काय करत होता? ध्यान करत होता. आता कंस ध्यान करत होता म्हणजे काळ, कंसा काळ, कंसा करतात काळ, काळाच्याच रूपाने तो, कारण त्याला किती अगोदरच कळालं होतं की तुला मारणारा तुझा काळ देवकीच्या 8व्या गर्भाला येणार आहे, 8व्या हिचा पुत्र वधिला तुझशी. तेव्हापासून तो ध्यान करत होता. मग अलीकडे जर फार त्याचं ध्यान वाढलेलं होतं चातुर्मासात येऊन राहिल्यामुळं. ज्या वेळेला भगवंताने प्रवेश केला भागवतामध्ये, त्याचं वर्णन आलेलं आहे, तो सगळ्यांना सारखा नाही दिसला. जे बुजुर्ग होते, तरी माणसं होते, त्यांना ते लहान बालक अशा प्रकारचे, यो कृष्ण आणि ह्याची कुस्ती, हा अन्याय, एवढ्या एवढ्या पोराबरोबर एवढ्या मल्लाची कुस्ती असते का? किती लहान आहे. असं वाटतं की त्याला उचलून कडेवर घ्यावं आणि सगळ्या गावामध्ये फिरावं, त्याला चॉकलेट खाऊ घालावं. त्यांना तसा दिसायचा. या तरुण स्त्रिया होत्या, त्यांना साक्षात काय दिसायला लागला? मदन. प्रत्येकाला वाटलं की त्याच्याबरोबर लग्न करावं. जे बारके पोरं होते त्यांना तर वाटलं अरे वा, हे लय मस्त आहे आपल्याला खेळायला, खेळगडी वाटला. आणि कंसाने पाहिलं महाराज, तो एकटा नव्हताच, त्याच्याबरोबर हलगट दिसलं त्याला. याला काळा वेल, हातामध्ये गदा, हा यम. साक्षात त्याला कोण दिसत होता? काळ. पण नेमका देव कसा आहे? ज्याने ज्याने जैसे द्यावे. देव कसा आहे? जो जसं त्याचं ध्यान करेल त्याच्याकरता तो तसा आहे. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. परमात्मा त्याच्याकरता तसा होतो. आमचा भगवान महाराज आपल्या पांडुरंगाला आपल्या संतांनी कसं मानलेलं आहे? हो, सगुण निर्गुणाचा ठाव, विटे पाव धरिले. वेदांनी सांगितलेलं आहे की त्याची 2 रूप आहेत, एक सगुण रूप आहे आणि दुसरं
निर्गुण रूप आहे. द्वे वाव ब्रह्मणे रूपम मूर्तंच्या मूर्तमेवच. एक मूर्त एक अमूर्त आहे. आता काही सगुण स्वरूप मानतात, निर्गुण मानत नाही. काही निर्गुणच मानतात, काही सगुण मानत नाही. काही सगुणही मानत नाही आणि निर्गुणही मानत नाही. वारकरी संप्रदायाने भगवंताच्या दोन्ही रूपाला मानलेलं आहे आणि दोन्ही रूप एकत्र होऊन इथं उभे आहेत. विटेवर उभा असणारा सगुणही आहे आणि विटेवर उभा असणारा निर्गुणही आहे. ज्ञानोबा म्हणतात, देवा सांग, तूच सांग आता, ह्या कोड्याचा तूच उकल कर, तुला आम्ही नेमकं काय म्हणायचं, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. आणि मग शेवट ज्ञानोबारायनीच त्याचा न्याय दिला की सगुण निर्गुण एको गोविंदो रे. तू सगुणही आहे आणि निर्गुण आहे. तो गोबाराय म्हणतात, सगुण निर्गुणाचा ठाव. सगुण आणि निर्गुण या दोघांचं हे स्थान आहे. विटेवर उभा असलेला, कमरेवर हात ठेवलेला, ज्याला विठ्ठल, पांडुरंग अशा प्रकारची इथली नावं आहेत, असा तो पंढरीधीश पांडुरंग परमात्मा तो सगुण निर्गुणाचा ठाव आहे. तिथं सगुणही येऊन बसलेलं आहे आणि तिथं निर्गुणही अशा प्रकारचं आहे. नेणो ब्रह्म मार्ग चुकले. ज्ञानोबा म्हणतात की ब्रह्म मार्ग चुकलं. ब्रह्म कुठं चालत असतं काय? ज्ञानोबा म्हणतात, हे मला बी कळाना गेले, हे तर मलाही समजाना गेले. नेनो ज्ञानाला नेनो, ज्ञानाने नेनो म्हणावं. ज्ञानच म्हणतंय की नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासे आले. बरं, उघडं आलेलं आहे ते. उघडं म्हणजे मायेला सोडून एकटंच आलं. माया रुसली होती त्याच्यावर अगोदरच. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. आपण म्हटले, तुम्ही याला निर्गुण कस काय मानता हो? आता सगुण आहे, सगुण म्हणलं ठीक आहे, साकार आहे तो. सगुण मानला तर आम्हाला काय अडचण नाही. तुम्ही याला निर्गुण कस, सगुण निर्गुणाचा ठाव, निर्गुणाचा ठाव कसं काय आहे? तुकाराम महाराजाला विचारलं, असं कसं काय तुम्ही विधान केलं? निर्गुणाचा ठाव कसं काय म्हणता तुम्ही? सगुण म्हणलं ठीक आहे, मान्य आहे आम्हाला, निर्गुण कसं काय? तुकाराम महाराजांनी असं त्याच्याकडे पाहिलं. पप्पा आता काय माझ्याकडं ही सगुण धडधडीत सगुण दिसतंय आणि तुम्ही खुशाल काय म्हणता, निर्गुणाचा ठाव म्हणता. तुकाराम महाराज तुझं म्हणतात, तुकडं डोकं सडेल आहे का रे? घडलं कसं काय? सडलं अशा करता, जे याला निर्गुण मानत नाही त्यांचे सडेलच डोक्यात, म्हणून मी तो शब्द वापरला. आता समजा एखाद्याने लाकीट एखाद्याच्या पुढं धरलं. काय धरलं? लाकीट. आणि एखाद्याने त्याला मग सोनं म्हटलं, तर ते काय चूक आहे का? हे लाकीट आहे का सोनं आहे? लाकीट नाही का? लाकीट आहे का सोनं आहे? सोनं लाकीटाचा ठाव. ते मुळात सोनं आहे आणि आता जे रूप आहे ते कोणतं आहे? लाकीट आहे. तसं निर्गुणात सगुण नसेल, पण सगुणामध्ये काय निर्गुण आहेच. म्हणून सगुणाला कोणी जर निर्गुण म्हटलं तर ते असं कसं काय, असं म्हणण्याचं कारणच नाही. आणि कोणी म्हणत असेल तर मग त्याचं काय झालेलं आहे? खराब झालेलं आहे, वास अशा प्रकारचा येऊ लागलेला आहे. अरे बाबांची तो सगुण आहे, सगुणाचं अधिष्ठान कोण असतं? निर्गुण असतच ना. तुकाराम महाराजांनी महाराज अशा इतक्या सोप्या शब्दामध्ये खंडन केलेले आहेत, जे मूर्तीपूजा मानत नाही ना, देव मानतात. आता ते नास्तिक असतील, चार्वाक असेल तर मग त्याचा प्रश्न नव्हता, पण हे देवाचं अस्तित्व मानतात, वेद मानतात ना. वेद मानून जो मानतो तो त्याला देव मानावाच लागतो, नाही का? गाथा गीता मानणाऱ्याला भूत मानावं लागणार नाही का? येडे हळदीच आहे महाराज, किती कीर्तन करायचे. म्हणजे तुकाराम महाराजच्या अभंगावर कीर्तन करतात, गीता मानतो म्हणतात आणि भूत नाही म्हणत. तुझा बापानं मानलेले तुला मान नाही म्हण कसं काय? कसं काय तुझ्या याला मान्यता देतो? काय द्याला? कारण आमच्या बापाने भूत मानलेले, त्याच्यामुळे आम्हाला दिसत नसलं तरी मानावं लागेल ना आम्हाला, कारण गीता मानतोय आम्ही.
आणि गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे, भूतानी यांती भूतेज्या. आणि तू जर नाही मानलं तर या श्लोकाचा अर्थ काय तुझा बाप करील का? कसं काय करणार आहे आता? तुम्हाला कायदा काय काढायचा तो काढा, तो नाही प्रश्न. पण शेवट आम्हाला तर मानावं लागेल, मान्य आहे आम्हाला ते. आपला विषय काय चालला होता? तर हे जे मूर्ती पूजा करत नाही, मूर्ती देव मानत नाही, मग त्यांना विचारलं देव मानता तुम्ही? हा देव मानतो. मग ठीक आहे, तुमचा देव कसा आहे? व्यापक. तो कसा आहे? व्यापक. व्यापक म्हणजे काय? सर्व ठिकाणी असणारा, सर्व रूप असणारा. मग जर सर्व रूप तुमचा देव आहे तर मग मूर्ती नाही का? अवघे ब्रह्मरूप रेता नाही ठाव, प्रतिमा तू देव कैसा नव्हे. ठीक आहे, जो मूर्ती मानणारा तो व्यापक मानत नसेल म्हणून त्याची संकोचित भावना आहे, तो परिच्छिन्न मानतोय, ते ठीक आहे. पण व्यापक मानणारा आणि परिच्छिन्न नाही असं म्हणावं, हा केवढा मोठा अडाणीपणा आहे, अज्ञानीपणा आहे. हे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. तसंच या ठिकाणी म्हणतात की निर्गुण सगुण नसेल. निर्गुण मानणाऱ्यामध्ये ही न्यूनता आहे की त्यांनी एकदेशी पक्ष अंगीकारला, तो सगुण मानत नाही. पण सगुणात निर्गुण असतच, कारण सगुणाचं मूळ स्वरूप काय आहे? निर्गुणच आहे, निर्गुणच आहे. म्हणून नाथ महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. एखादा बहुरूपी आहे आणि तो संन्यासाचं सोंग घेऊन आला. आता जर एखादा म्हटला की अरे हा बहुरूपी आहे, तर ते चुकलंय का त्याचं? असं कसं काय तुम्ही त्याला बहुरूपी म्हणता? संन्यासी दिसू राहिलाय तो, बहुरूपी कसं काय म्हणता? अरे बाबा त्याने संन्यासी सोंग घेतलेला आहे. हा पण तुम्ही संन्यासी म्हणा ना, बहुरूपी नाही का तो? म्हणून एखाद्याने जर त्याला दक्षिणा दिली तर ती दक्षिणा संन्यासाला का बहुरूप्याला? अरे ते सरळ सरळ बहुरूप्याला दिली, संन्यासाला थोडी दिली, बहुरूप्याला दिली. कारण मूळ तो कोण आहे? बहुरूपे. म्हणून ज्याने सगुणाची उपासना केली त्याने कोणाची उपासना केलेली आहे? निर्गुणाची उपासना केली. निर्गुणाच्या उपासनेवाला सगुणाची उपासना नाही घडणार. आणि म्हणून निर्गुणी पावले. नाही तर मग असं कसं काय होईल? असं कसं काय होईल? कांद्याला तेल टाकलं वांग्याकडे कसं काय जाईल? निर्गुणी सगुणी जर भजन केलं तर तो सगुणाला प्राप्त होईल ना, निर्गुणाला कसं काय प्राप्त होईल? तर त्याचं कारण आहे की सगुणाच्या उपासनेमध्ये कोणाची उपासना असते अंतर्भूत? निर्गुणाची असते. त्याच्यामुळे तो निर्गुणाला प्राप्त होणारच, प्रश्नच नाही. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. आणि फलबल न्याय आहे की मुक्ती ही निर्गुण साक्षात्कारात प्राप्त होते. सगुणाच्या साक्षात्काराने सायुज्य मोक्ष मिळत नाही, हे शास्त्राचंच मत आहे. आणि पांडुरंगाच्या दर्शनाने काय होते? मुक्ती मिळते. म्हणून हा निर्गुण आहे, बाकीचं आम्हाला माहिती नाही. ज्ञानोबाराय दर्शनाला आले आणि ज्ञानोबारायांना इथं कशाची अनुभूती आली? निर्गुणाची अनुभूती आलेली आहे. दिसायला सगुण दिसतोय आणि प्रत्यक्षात काय आहे? निर्गुण आहे. पाया पडू गेले तो पाऊलची न दिसे, क्षमेला गे जे होता वेळ माझा, म्हणून स्फुरता ते वाहो, क्षम देऊ गेले तो मीची मी एकली, असावला जीव राहो. म्हणून सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. पण म्हटले सगुण निर्गुण, पण हे दोन आहे ना, मग त्याच्यामध्ये उच्च नीच भाव तर असेलच ना, श्रेष्ठ कनिष्ठ भाव असेलच ना, नाही का? काय आहे हे जे निर्गुण मानतात ना, जे सगुण मानत नाही. सगुण मानत नाही म्हणजे त्यांच्या ठिकाणी भावना नसते उपासना करण्याची, आळशी तट्टू राहते. निर्गुण म्हटलं का त्याची पूजा करायचं काही कामच नाही राहत ना, कारण त्याची कायला पूजा करायची? याला पूजा करायची मुळातच काय राहतो? आळस राहतो. आणि ते म्हणतात मग निर्गुण श्रेष्ठ आहे. तुकोबाराय म्हणतात अवघे साखरेचे अंग. साखरेचंच त्या खड्याला पूर्ण अंग असतं. त्यामुळं इकडली बाजू श्रेष्ठ आणि इकडली बाजू कनिष्ठ असं म्हणायचं काही कारणच नाहीये. सगळ्याच बाजू सारख्याच अशा प्रकारच्या गोड आहे. नये व्यंग निवडिता. तर साखरेच्या अंगामध्ये कुठलाही कमीपणा किंवा जास्तपणा असं निवडता येणार नाही. म्हणून सगुण आणि निर्गुण दोन्ही सारखे आहेत. निर्गुणाच्या उपासनेचं जे फल आहे, निर्गुणाच्या साक्षात्काराचं जे फल आहे, तेच सगुणाच्या उपासनेत सगुणाच्या साक्षात्कारामध्ये प्राप्त होतं. उलट सगुणाच्या उपासना करणारला अधिक फल मिळतं.
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी हे तर सारखंच फल आहे, पण भाग्य तरी ऋणी देव ऐसा हे निर्गुणाला नाही मिळत. निर्गुणाची उपासना करणाऱ्याला तो का म्हणे जे जे करी, आम्ही भगवंताची उपासना करणारे जेही करतो तो परमात्मा त्याचा काय घेतो, उपभोग अशा प्रकारचा घेतो. सगुण निर्गुणाचा ठाव वेटे पाव धरी येले. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव.